गडावर पोहोचलेलो आहोत लोणावळ्याला आणि बँड पण वाजत आहे, मस्त एन्जॉय करत आहेत लोक। खूप छान असं निसर्गरम्य वातावरण इकडे निर्माण झालेलं आहे कारल्या डोंगरावर। नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर कसे आहेत तुम्ही सर्वजण, मजेत ना? तर आज आपण जाणार आहोत, पहिला आपण कुठे जाणार आहोत? पाली गणपतीला जाणार आहोत आणि त्यानंतर महाडचा गणपती आहे तिकडे सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिकडे दर्शन घेतल्यानंतर आपण आई एकविरा देवीच्या मंदिरात जाणार आहोत जे आहे लोणावळ्याला। तर चला जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया। यो गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एकविरा माते की जय। तर बघू शकता तुम्ही गाडी आहे आणि या गाडीतून आम्ही आता जाणार आहोत आणि प्रवासाला सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत पालीला। तुम्ही बघू शकता बल्लारेश्वर मंदिराचं दर्शन इकडे घेणार आहोत आणि त्यापूर्वी आपण आता इकडे भक्तनिवास आहे आणि इथे आपण इथे आंघोलीची सोय आहे भक्तनिवासमध्ये 20 रुपीज पर पर्सन आहे। चला जाऊया आपण फ्रेश होऊन, मग नंतर आपण दर्शन घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे भक्तनिवास आहे आणि इकडे आपल्याला राहण्याची सोय सुद्धा आहे। पण तुम्ही इकडे येत असाल श्री बल्लारेश्वर देवस्थान पाली या ठिकाणी, तर हे भक्तनिवास नक्की विजिट करा, जवळच आहे, मंदिराच्या बाजूलाच आहे। हे रूम्स सुद्धा आहेत, 750 पासून स्टार्टिंग रूम्स आहेत इकडे। मी तुम्हाला बाथरूम दाखवतो। हे बघा मित्रांनो, वॉश बेसिन आहे इकडे आणि इथे बाथरूम आहेत, 2 बाथरूम्स आहेत इकडे पालीला फ्रेश होण्यासाठी आपल्याला। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता फ्रेश झालेलो आहोत आणि इकडे मागे गेट आहे आणि इथून एंट्रन्स आहे पालीच्या गणपतीसाठी। तर चला जाऊया आणि दर्शन घेऊया। जे पण स्टोरी असेल मंदिराची ती तुम्हाला मी सांगतो। चला, प्रथम आपण धुंडी विनायक यांचे दर्शन घ्यायचे असते आणि त्यानंतर बल्लारेश्वर मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत। विनायकांचं दर्शन इकडे आपलं झालेलं आहे आणि आता आपण बल्लारेश्वर देवस्थानच्या इकडे प्रवेश करत आहोत। तुम्ही पाहू शकता हा गेट, इकडे प्रसाद वगैरे आपल्याला भेटू शकतात, हे बघा मागे। चला जाऊया आपण आणि दर्शन घेऊया। बल्लारेश्वर पाली हे हिंदू देव गणेशाच्या 8 मंदिरांपैकी एक आहे। गणेश मंदिरापैकी बल्लारेश्वर हे एकमेव गणेशाला समर्पित आहे, जे त्याच्या भक्ताच्या नावाने ओळखले जाते। हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहापासून 28 किमी अंतरावर असलेले पाली गावात आहे। हा किल्ला सरसगड आणि आंबाग नदीच्या मध्ये वसलेला आहे। बघू शकता आपलं आता दर्शन झालेलं आहे पालीच्या गणपतीचं, म्हणजेच बल्लारेश्वर च्या मंदिरात आपलं दर्शन झालेलं आहे। एकदम मंदिराच्याच बाजूला तला आहे आणि इकडे
छोटी मुलं आहेत ती पोहत आहेत. पालीचा गणपती बल्लारेश्वरांचं दर्शन इकडे आपलं झालेलं आहे. अष्टविनायक मधलं एक जे दर्शन आहे ते आपलं झालेलं आहे. आणि आता आपण कुठे जाणार आहोत? वरदविनायक महड गणपती. अच्छा, महडला जाणार आहोत. तर तिकडे आपण जाणार आहोत. तर चला जाऊया आपण. चलो. पालीच्या गणपतीचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि आम्ही आता आलेलो आहोत महडला, जिथे आम्ही वरदविनायक गणपतीचं दर्शन घेणार आहोत. चला पण जाऊया आता. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे प्रवेशद्वार आहे आणि इकडून एंट्री आहे आपल्याला. महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कलश आहे. कलशावर नागाची नक्षी आहे. या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवलाच्या मागील तळ्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मूर्ती डाव्या सोंडीची आहे. तर मित्रांनो, आताच आमचं दर्शन झालेलं आहे वरदविनायक गणपतीच्या इकडे. आणि अष्टविनायक मधलं हे एकच गणपती आहे जिथे आपल्याला गाभाऱ्यामध्ये जायला भेटतं. तर आणि अजून इकडे एक तलाव आहे, तुम्ही पाहू शकता. अष्टविनायक मधले 2 गणपती आपलं दर्शन झालेलं आहे. पालीचा बल्लारेश्वर आणि वरदविनायक महाडचा. आणि आता आपण जाणार आहोत पळसदरी. स्वामींचं मठ आहे, तर तिकडे आपण दर्शन घेणार आहोत. तर चला जाऊया. किंवा गाडी आपली. आम्ही दर्शन करून आलेलो आहोत श्री वरदविनायक गणपतीचं. आणि आता आम्ही आलेलो आहोत पळसदरी. श्री स्वामी समर्थांचं मठ आहे इकडे. तर आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. पळसदरी इकडे आमचं दर्शन झालेलं आहे. श्री स्वामी समर्थाचं मठ आहे इकडे. आणि महाप्रसादाचा लाभ सुद्धा आपण घेतलेला आहे इकडे. 12:30ला आरती होती आणि 12:30ला महाप्रसाद चालू झालेला आहे इकडे. आणि आता आपण जाणार आहोत गगनगिरी महाराजाच्या मठामध्ये खोपोलीला आहे. तर चला जाऊया. हे बघ, सर्व आपले मित्र आहेत. मित्रांनो, अक्कलकोट स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आपण आलेलो आहोत गगनगिरी स्वामींच्या मठात आलेलो आहोत. इकडे मठ आहे आणि तिकडे दर्शन घेणार आहोत आपण. आणि गुफा पण आहे गगनगिरी महाराजांची. पहिला आपण मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊया. तुम्ही मागे व्ह्यू पाहू शकता. मस्त माउंटन्स आहे आणि पातलगिरी नदी इथे वाहते, तुम्ही पाहू शकता इकडे. चला जाऊया. मित्रांनो, ही पातालगंगा नदी आहे, तुम्ही पाहू शकता इकडे.
आणि हे गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि ते वॉटरफॉल्स तुम्ही पाहू शकता, मस्त एकदम आहे. तर मित्रांनो, आम्ही आता लाईनीत आहोत आणि मंदिरातला सर्वात चांगला दृश्य मी तुम्हाला दाखवतो. बघा, चांगला दृश्य आहे, नॅचरल व्ह्यू आपल्याला इकडे पाहायला भेटत आहे. पातालगंगा नदी आहे आणि हे मंदिर आहे, इकडे आपण दर्शन घेणार आहोत. तर मित्रांनो, गगनगिरी महाराजाच्या इकडे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी जाणार आहोत लोणावळ्याला. आणि इकडे मध्ये आम्ही थांबलेलो आहोत. इथे घाट परिसर आहे, तुम्ही पाहू शकता. हा खंडाला घाट आहे आणि इकडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. मस्त इकडे सर्वजण फोटोज काढत आहेत आणि पूर्ण फॉगच आहे आणि धबधबे वगैरे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता लोणावळ्याला पोचलेलो आहोत आणि माझ्या बॅक साईडला 2 मिनिटाच्या अंतरावर इकडे पायऱ्या आहेत. त्या चढून आपण एकविराईचं दर्शन घेऊ शकतो. पण आता जास्ती पाऊस आणि खूप गर्दी असेल म्हणून आम्ही उद्या सकाळी जाणार आहोत एकविराईचं दर्शनासाठी. तर आता आपण उद्या भेटूया. तर इकडे आपण रूम घेतलेला आहे या साईडला आणि चिकी शॉप पण आहे तिकडे, तुम्ही पाहू शकता. आणि इकडून जवळ आहे पायऱ्या म्हणजे चढायला. तर चला आता आपण भेटूया उद्या आणि एकविराईचं दर्शन घेऊया. सुप्रभात मित्रांनो, तर आज दुसरा दिवस आहे आणि तुम्ही पाहू शकता किती जोरात पाऊस पडत आहे. श्री एकविरा देवी पायथा मंदिराच्या तिकडे आपण आता आलेलो आहोत दर्शन करण्यासाठी. एकविरा माते की जय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे सर्वजण आता दर्शन घेत आहेत. तर मित्रांनो, पायथा मंदिराचं दर्शन इकडे आपलं झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत 5 पायरीचं दर्शन करायला कारल्यामध्ये. तर चला जाऊया. मंदिराचं इकडे दर्शन आपण केलेलं आहे एकविराईच्या इकडे आणि आता आपण डोंगरावर जाणार आहोत वरती.
आणि पायी वाट आहे, हे सीडी आहेत आणि इथून आपण जाणार आहोत वरती कारले डोंगरावर. एकविरा माते की जय. मस्त एकदम सिनिक ब्युटी आणि मस्त इकडे सर्वजण फोटोज काढत आहेत या धबधब्याजवळ. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपला कारला डोंगरावरचा जायचा प्रवास चालू आहे आणि खूप जोरदार पाऊस पडत आहे आणि सीडीवर सुद्धा खूप पाणी आहे इकडे. आणि जर ज्येष्ठ नागरिक इकडे येत असेल तर सांभाळून इकडे तुम्हाला यायचं लागेल. चला आपण जाऊया डोंगरावर. तर मित्रांनो इकडे आपल्याला नारळ फूल ओटी वगैरे भेटणार आहे. तुम्ही पाहू शकता कोली कॅप सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता आम्ही आता कारले गडावर पोहोचलेलो आहोत लोणावळ्याला आणि बँड पण वाजत आहे. मस्त एन्जॉय करत आहेत लोक. आणि इकडे मागे वॉटरफॉल पण आहे या साईडला आणि सर्वजण एन्जॉय करत आहेत. मस्त एकदम आईमाऊलीचं मंदिर आहे इकडे. आणि इकडे तुम्ही पाहू शकता कारला केव्ज आहे, बुद्धिस्ट केव्ज, जिकडे आपण 25 रुपीज पर पर्सन एंट्री आहे. इकडून आपल्याला एंट्री आहे आणि आपल्याला आतमध्ये जे गुफा आहे केव्ज आहेत, स्टुबा पण आहे बुद्धाचा. हा मस्त खूप छान असा वॉटरफॉल, धबधब्याची मजा घेत आहेत सर्वजण. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण इकडे निर्माण झालेलं आहे कारल्या डोंगरावर. इकडे गर्दी नाही आहे आज आपल्याला एकविराईचं दर्शन करण्यासाठी. एकविरा माते की लाईन संपलेली आहे इकडे आणि आता आपण दर्शन घेऊया. एकविराई ही आगरी कोल्यांची कुलस्वामिनी आहे, कुलदेवी आहे. 5 पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधलेलं आहे अशी आख्यायिका आहे. दरवर्षी येथे चैत्र सप्तमीला देवीची जत्रा असते. हजारो भाविक येथे आपले नवस बोलतात. देवी नवसाला पावते. आमची ट्रिप आता इकडेच संपलेली आहे. एकविराईचं दर्शन आमचं अवघ्या 10 मिनिटात झालेलं आहे. जर वरिष्ठ नागरिक इकडे येत असाल तर पायऱ्या जपून चढाव्या लागतील. इकडे काळजीपूर्वक इकडे यायचं लागेल तुम्हाला. एकविरा माते की जय. चला इथेच व्हिडिओला एंड करूया. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला चला भेटूया अजून नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय.